कुंडलिका नदीच्या पुरामध्ये काही जण अडकले होते। त्या अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे। पुरातून 125 जणांना सुखरूप वाचवलंय। बचाव पथकांनी ही कामगिरी केलेली आहे। पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। बोटीच्या सहाय्याने या सर्वांची सुटका केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजय, हे 125 जण कसे या पुराच्या पाण्यात अडकले होते आणि त्यांची कशा प्रकारे सुटका करण्यात आली आहे? जगदीश, आज मुसळधार पाऊस जो आहे तो रायगडमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे कुंडलिका नदी जी रोहामधून वाहते तिने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे रोहाच्या बाजूच्या परिसरात जे आहे ती पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। यामध्ये आपण पाहिलं तर मेढा या गावातील काही शेतकरी जे आहे ते शेतावर काम करण्यासाठी गेले होते। त्यांना देखील बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढलेले आहे। तर नदी किनारी जे रिसॉर्ट आहेत त्या ठिकाणी काही पर्यटक अडकले होते, त्यांना बाहेर काढलेले आहेत। नदी किनारी जी गावं आहेत त्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांनाही बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढलेले आहे। एकूण पाहायला गेलो तर 125 जणांचं जे आहे या पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे आहे ते बचाव पथकाला यश आलेलं आहे। आणि आता देखील जगदीश पाहायला गेलो तर जोरदार पाऊस जो आहे तो रायगडमध्ये सुरू आहे। जी, मात्र अजय, कुंडलिका नदीचं पात्र हे वाढलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पूर या नदीला आलेला आहे। आताची काय नेमकी स्थिती आहे? जगदीश, आताही आपण पाहिला तर मुंबई गोवा महामार्गावर देखील जी 5 वाजता जी पहाटेची परिस्थिती होती तशाच पद्धतीची परिस्थिती आहे। कुंडलिका नदी देखील दुथली भरून वाहते। कुंडलिका नदीचं पाणी जे आहे ते रोहा शहरात शिरलेलं आहे आणि पावसाचा जोर वाढला तर पूरजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते आजूबाजूच्या गावामध्ये। जगदीश, ठीक आहे अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।